तिथे ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर महाराजचं त्यांचं काही जमलं नसेल. हां. महाराज इथून निघून गेले, तिसरे महाराज हम्म. मंदिर सांभाळले. ते नगरला गेले. प्रवरा संगम इथे त्यांचा मठ आहे आणि तिथे 1951 साली त्यांची समाधिस्थ झाले. तिथे प्रवरा संगम प्रवरा नदीच्या तीरावर हम्म. तिथे मोठं आहे, त्यांची समाधी वगैरे. हम्म. आणि इथून वारी पंढरपूर वारी निघत असते. मोठी एकादशी की लहान एकादशी? मोठी एकादशी आहे ना पंढरपूर. हां 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 आमची हे ज्येष्ठ म्हणजे चतुर्थीला, हां हां. जून महिन्यात चतुर्थीला, संकट चतुर्थीला इथून वारी निघते. इथून वारी निघते. हां. ती वारी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या मागे 14 नंबर. बापरे. हां आणि तिथून आळंदीला जावं लागते हां. आणि आळंदीवरून त्यांच्यासोबत पायी पंढरपूरला अशी ती वारी आहे महाराजांची. आणि इथला कार्यक्रम आहे कार्तिक महिन्यातला कुष्मांड नवमीपासून इथे कार्यक्रम असतो. 9 दिवसाचा कार्तिक उत्सव कार्तिक महिन्यामध्ये. हां हां. आणि त्याच्यानंतर इथे आता वैशाख नवमी महाराजांची पुण्यतिथी असते. विठ्ठलानंद सरस्वती. हां हां हां. तेव्हा पण कार्यक्रम असतो मग? तेव्हा 5 दिवसाचा कार्यक्रम असतो इथे. बापरे.